माझं मन मला सांगत आहे म्हाळसा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. लक्ष्मी देवी, तुमच्या बोलण्याचा रोग आलाय ध्यानात माझ्या, पण तुम्हाला जे सांगायचं आहे ते माझ्या समोर बोलण्यासारखं नाहीये का? आई, मला देखील लक्ष्मीदेवींशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अगं पण माळसा, आई, आपण नंतर बोलू. मला लक्ष्मीदेवींशी बोलायचं आहे. बऱ्याच दिवसांनी भेट झाली आहे आमची. या लक्ष्मीदेवी, आज इतक्या दिवसांनी तुम्हाला माझी भेट घ्यावीशी वाटली. भेट तर रोज घ्यावी असंच वाटत होतं, परंतु तुमचा अबोला आड येत होता. आणि तो चुकीचा आहे असं तुम्हाला वाटतंय का? या जेजुरीत तुम्ही आणि बंधू हे दोघेच असे होतात ज्यांच्याकडे मी माझं मन मोकळे करत होते. पण त्या दिवशी तुम्ही बानूच्या गृहप्रवेशासाठी निघून गेलात. हे मला आवडणार नाही हे जाणूनही तुम्ही तिथे गेलात. याचा अर्थ मी काय घ्यायचा लक्ष्मी देवी? याचा अर्थ हाच ना की आता या जेजुरीत माझ्या विश्वासातलं कोणीच नाही. तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, परंतु आम्ही दोघं बानूच्या गृहप्रवेशासाठी गेलो त्या मागेही काही कारण असतील असा विचार तुम्ही का नाही केला? सारं काही सोडून बानू श्री खंडेरायांशी विवाह करून जेजुरीत आली असताना तिचं स्वागत करणं मला आवश्यक वाटलं. स्वतःचं माहेर सोडून सासरी आलं असताना एका स्त्रीला काय वाटत असेल हे तुम्ही जाणता. आपण आता या विषयावर नको बोलूया. परंतु हा विषय माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्यात असा अबोला असणं हे उचित नाही, कारण मी जे काही केलं ते अयोग्य नव्हतं. माझ्या जागी जर तुम्ही असता तर कदाचित तुम्हाला माझं म्हणणं पटलं असतं देवी. म्हाळसा, तुम्ही जेजुरीच्या सम्राज्ञी आहात. जेजुरीतल्या प्रत्येकाचं दायित्व तुमच्यावर आहे. बानू आता जेजुरीत आली आहे याचाच अर्थ असा की तिचंही दायित्व आता तुमच्यावरच आहे. जे झालं ते झालं. आता मोठ्या मनाने तुम्हीच तिला क्षमा करावी. क्षमा करावी? मी बानूला क्षमा करावी हे सांगायला तुम्ही आला आहात का देवी? होय म्हाळसा. नाही, हे कदापि शक्य नाही. म्हाळसा, तुमचा राग मी समजू शकते, परंतु तुम्ही बानूकडे एक माणूस म्हणून बघा. ह्या साऱ्यात तिचा काही दोष आहे का? तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय हा श्री खंडेरायांचाही होता. त्यात आपण काय करणार? माझं घर जळत आहे, त्याची धग जाणवतीये मला. इतर कोणालाही हे समजणार नाही देवी. परंतु घरातल्या गोष्टी ह्या घरातच राहिलेल्या बऱ्या, नाही का? कोणतीही स्त्री हे सहन करू शकणार नाही आणि हे तुम्ही देखील जाणता. परंतु अशा वेळी त्याच स्त्रीने मोठेपणा दाखवावा.
बुडणाऱ्याला काठावरून उपदेश करणं सोपं असतं, पण त्या क्षणी बुडणाऱ्याला काय वाटत असेल हे काठावर असणाऱ्यांना नाही कळणार. देवी, क्षणभर माझ्या जागी राहून बघा, म्हणजे कळेल की मला काय यातना होत आहेत. क्रोधानं काही साध्य होत नाही म्हाळसा. संयमानं परिस्थिती स्वीकारली तर सारं काही सोपं होतं. नाहीतर परिस्थिती हातून कधी निसटून गेली हे ध्यानात सुद्धा येत नाही. इतक्या मोठ्या मनाने कोणतीही स्त्री हे स्वीकारणार नाही देवी. स्वीकारेल. शांत राहून साऱ्याचा विचार केला तर ती स्त्री हे स्वीकारेल. कारण तीच सारी परिस्थिती हातात घेऊ शकते हे त्या स्त्रीला देखील चांगलंच ठाऊक असतं. म्हाळसा, मी परत सांगते, मी आणि हे आम्ही दोघं नेहमी तुमच्या सोबतच आहोत. परंतु कधी कधी परिस्थितीच अशी उद्भवते की आपण काहीच करू शकत नाही. मी बानूकडे गेले ते देखील ह्यासाठीच. विवाहानंतर सासरी आलेल्या स्त्रीसाठी गृहप्रवेश किती महत्वाचा असतो हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि त्यावेळी तिथे कुणी नव्हतं. श्री खंडेराय देखील तिथे असणार होते. स्वाभाविकपणे मला जावं लागलं. देवी, मला देखील आपला अबोला खटकत होता, पण आता आपला अबोला संपला असला तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी त्या बानूला कधीही क्षमा करणार नाही. मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला असे सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला असे सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा
बानू, तू कुठे निघाली होतीस? जी मी काय विचारतो आहे? जी चंदनपुरीला. का? आणि हे काय? नववधूची वस्त्रे बाजूला ठेवून तू ही वस्त्र घालून चालली होतीस? तेव्हा माझ्या पायी तुम्हासनी तरास नगम म्हणून मी चालले होते. त्रास? आणि तुझा? बानू, सर्वांच्या साक्षीने मी तुझ्याशी विवाह केला आहे. सर्वांच्या देखत मी तुला इथे जेजुरीला घेऊन आलो आहे, ते असं तू सोडून जावं म्हणून नाही. तू जर निघून गेली असतीस तर मी अजामिळला काय उत्तर दिलं असतं? बानू, तुला कोणी काही बोललं का? नाही जी, मला कुणी बी काय बी बोललं नाही. समदे माझ्याशी चांगलंच वागलं आहे. मग का चालली होतीस मला आणि जेजुरीला सोडून? देवा, तुम्ही दुसरं लगीन केलं पण माझ्या पायी तुम्हासनी लई सोसावं लागलंय. वाईट बोल ऐकावं लागलंय. तुम्ही माझ्यासाठी एवढं समज केलं, पण रोज उठून तुम्हासनी कशाला न कशाला सामोरं जावं लागते. तेव्हा मला ते नाही बघवत. माझ्याच देवाला मी कशा पायी कष्ट देऊ? बानू, माझी चिंता करू नकोस. मी सर्व संकटांना तोंड द्यायला समर्थ आहे. मुळात माझ्यासाठी संकट हे कुठलं नाहीच. केवळ मी माझं रौद्र स्वरूप जाग होऊ देत नाही, एवढंच. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी निमूटपणे सर्व सहन करतो. माझं रौद्र स्वरूप कोणालाही सहन होणे शक्य नाही. आता तू माझ्या बरोबर जेजुरीला परत येते आहेस. पर देवा, मी तुमच्यापासून लांब राहिले तरी मी तुमच्या जवळच असणार आहे. मग परत हे कशाला? बानू, ह्याचा अर्थ काय होतो हे तुला कळतंय का? ह्याचा अर्थ असा की मला तुझे दायित्व सांभाळता येत नाही. नाही नाही देवा, तेव्हा माझ्या पायी तुम्हाच ती गालबोट नग लागाया. होय ना? मग चल परत. ऐक माझं. मी केवळ मला काय वाटतं आहे ते सांगितलं. म्हाळसा, म्हाळसा येते मी. काळजी घ्या. थांबा लक्ष्मी देवी. तुम्हाला माणसाशी एकांतात बोलायचं होतं, पण मला आत्ता जे सांगायचं आहे ते सगळ्यांना समजायला हवं. आई, काय सांगणार आहेस तू? सांगते. चल. आई, काय सांगणार आहेस तू? तू चल आधी. आई, पण काय सांगणार आहेस ते तरी सांग. असा तू आधी चल. आई, बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ.
बघा लक्ष्मी देवी, आता काय करावे मी? हे मला सांगून गेले की राज्यकारभाराचं काम आहे, पण हे तर बानू बरोबर आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा मी? मी काही चुकीचं बोलते आहे का? आता तुम्हीच सांगा मी काय करावं ते. आता मी सांगते काय करायचं ते. जेजुरीमध्ये एक क्षणभरही थांबणं योग्य नाही. जेजुरी सोडून नेवासेला प्रस्थान करायचं. आता पुरे झालं नसते दाखले देणं. मायसा, तू आमच्या सोबत तातडीने नेवासेला यायचंस. मला बाकी काही ठाऊक नाही. अशी बघू नकोस. मी तुला नेवासेला घेऊन जाणारच. आई, मी जेजुरी सोडून येणार नाहीये. काय म्हणालीस? हो, जेजुरी सोडून गेल्यानं प्रश्न सुटणार आहेत का? तुम्ही काय बोलताय लक्ष्मी देवी? म्हणजे माझ्या लेकीचं दुःख मी असंच बघत बसू असं म्हणायचंय का तुम्हाला? ह्यावर काहीतरी मार्ग हा निघणारच. त्यासाठी जेजुरी सोडून जाण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला तसं वाटत असेल, पण मला तसं वाटत नाही. आता मी कोणाचं काही ऐकणार नाहीये. म्हाळसा, मी काय म्हणाले ध्यानात येतंय ना तुझ्या? म्हाळसा, अगं अशी शांत का उभी आहेस? बोल ना काहीतरी. आई, मी जेजुरी सोडून जाणार नाहीये. अगं तुला कळत कसं नाहीये? आई आहे मी तुझी. तुझ्या भल्यासाठीच हे सारं करते मी. अगं तुला अस्वस्थ पाहून मला किती त्रास होतोय कसं कळत नाही तुला? माझ्या डोळ्यांसमोर तुला होणारा त्रास कसा पाहू मी? पण आई, ह्यावर जेजुरी सोडून गेलं तर मार्ग कसा सापडणार आहे? त्याला सामोरं जाऊन इथेच काय तो मार्ग शोधावा लागणार आहे. आता तू मला सांगू नकोस हे सारं. मी कोणाचं काही ऐकणार नाहीये. आता मी ठरवले, मी तुझंही काही ऐकणार नाहीये. मी तुला माझ्या बरोबर नेवासेला नेणारच. पण आई, पास, आता काहीही बोलू नकोस. तसं मी ह्यांना सांगतेच. तू प्रस्थानाची तयारी करायला घे. कोणीही कितीही म्हटलं तरी आमच्या लेकीची काळजी आम्हालाच घ्यावी लागणार आहे.